शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा काढण्यात येतोय. शेतकऱ्याचं जे नुकसान झाले अतिवृष्टीमध्ये त्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय. धाराशिवचे आमदार कैलास पाटील त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघतायत. काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीचा मोर्चा असणार आहे? आपण मागच्या काही महिन्यात म्हणजे ह्या खरीप हंगामात सतत पाऊस पडतोय आणि महाराष्ट्रातली आजपर्यंतची एवढी वाईट परिस्थिती झाली नव्हती शेतीची, तेवढी वाईट परिस्थिती सध्या शेतीत झालेली आहे. पूर्ण खरीप हा पिकासहित मातीसहित उकडून गेलेला आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांना भरीव अशी मदत सरकारकडनं होणं अपेक्षित असताना सरकारनं फक्त पॅकेजचा आकडा मोठा फुगवला आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही. 31,000 कोटीचं पॅकेज सांगितलं गेलं सरकारकडनं आणि आता ऑगस्ट महिन्याची काही शेतकऱ्यांना मदत मिळाली. 3400 रुपये 3500 रुपये प्रति हेक्टरी अशी मदत मिळालेली आहे. त्यात बाधित क्षेत्र कमी दाखवलं महसूल प्रशासनानं. त्यामुळं शेतकऱ्यांना एकतर शेतकऱ्यांची मागणी होती की पंजाब सारखं सिंगल इंजिन सरकार जर 50,000 रुपये प्रति हेक्टरी देऊ शकत असेल तर महाराष्ट्रासारखं डबल इंजिन सरकार 50,000पेक्षा जास्त मदत देणं अपेक्षित होतं. आणि निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि निवडणूक झाल्यानंतर त्यांनी सांगितले की योग्य वेळी करू. मग शेतकऱ्यांचं 68-69 लाख हेक्टर क्षेत्रावरलं नुकसान झालं असताना सुद्धा, पूर्ण पीक हातचं गेलं असताना सुद्धा, जवळपास 80 ते 100% नुकसान झालं असताना सुद्धा ही योग्य वेळ नव्हती का? हा प्रश्न विचारण्यासाठी हंबरडा मोर्चा. शेतकऱ्यांचा आवाज त्यांना कळावा, सरकारला कळावा, सरकारमध्ये बसलेल्या लोकांना कळावा, स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात, शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना कळाव्या. यांनी आपण बघितलं असेल की पॅकेजच्या नावाखाली फक्त आकडे फुगवले. आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज असं सांगितलं. म्हणजे ज्यावेळेस त्यांची पत्रकार परिषद होते त्या दिवशी पत्रकार परिषदेत गोष्टी वेगळ्या बोलल्या गेल्या आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस त्याचा शासन निर्णय आला त्यावेळेस जमीन खरडून गेलेल्या बाबतीत सांगितलं की त्याच्या रोजगार हमी योजनेमार्फत स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील. त्याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. नुसती घोषणा, तुम्हाला 3.5 लाख रुपये प्रति हेक्टरी देणार. तसेच पशुधनाचा जे मृत्यू झाले होते त्याला 3 पशुधनाची जी अट होती एका शेतकऱ्याला ती शिथिल करायला सांगितलं, पण त्याच्या सूचना स्वतंत्रपणे पशुसंवर्धन विभाग निर्गमित करणार. विहिरीच्या बाबतीत विहिरीत गाळ गेलाय त्याला त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 30,000 रुपये प्रति विहिरीला 30,000 रुपये देऊ आम्ही. परंतु त्यावेळेस असं सांगितलं होतं की रोजगार हमीतून 30,000 रुपये देणार. शेतकऱ्यांना वाटलं की आपल्या विहिरीची पडझड झाली, आपल्या विहिरीत गाळ गेला तर 30,000 रुपये थेट आपल्या खात्यावर मिळतील. पण परत ज्यावेळेस शासन निर्णय आला परवाचा त्यात त्यांनी लिहिलं की हा रोजगार हमी मार्फत हे राबवण्यात येईल, त्याची सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी म्हणजे घोषणा एक आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस शासन निर्णय येतो त्यात वेगळ्या अटी शर्ती घातल्या जातात. त्यामुळं निश्चितच हे फसवं पॅकेज आहे हे शेतकऱ्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जी व्यथा आहे, हा शेतकऱ्यांचा जो हंबरडा आहे, हा हंबरडा व्यक्त होण्यासाठी हा आज शिवसेनेच्या वतीने माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर निघणार. कोण कोण उपस्थित असणार आहे आणि किती शेतकरी या मोर्चाला उपस्थित असतील, काय अंदाज आहे? शेतकरी मोठ्या संख्येनं, आता सध्या जरी सोयाबीन काढण्याचे दिवस असले तर शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील त्या ठिकाणी. आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आमचे बाकी सगळे नेते, उपनेते, सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणारच आहेत. परंतु मुख्य यातले उद्धवजी ठाकरे साहेब हे सगळ्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करून सरकारला शेतकऱ्यांच्या वतीने जाब विचारणार आहेत. आज धाराशिवचं जी बसस्थानक आहे त्याला 6 महिने झाले बांधून आणि उद्घाटन होऊन त्याचं. पण चालक वाहक ज्या ठिकाणी आराम करतात त्याचा छत कोसळलाय त्या रूमचा. काय वाटतं आपल्याला? मी धाराशिव असेल किंवा तुळजापूरच्या बसस्थानकाच्या बाबतीत याआधी वेळोवेळी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केले होते. दुर्दैवाने ते लागले नाहीत. परंतु ह्या दर्जाच्या बाबतीत गेल्या अनेक दिवसापासून तक्रारी आहेत आणि आपण बघतो की या दोन्ही बसस्थानकाच्या बाबतीत कोट्यवधी रुपये खर्च झाला, पण त्याचा दर्जा आहे, या दर्जाच्या बाबतीत अनेक दिवसापासून तक्रारी आहेत. आम्ही तक्रारी करतोय पण ह्याला साधी कुणी दखल घेतली जात नाही. आणि आज जे तुम्ही छत कोसळायला सांगताय त्यातून जर कुठली जीवितहानी झाली असती वाहक चालक कक्षात किंवा कोणाला दुखापत झाली असती, ह्याला जबाबदार कोण होतं? असे निकृष्ट दर्जाचं काम ह्या करणाऱ्या कंत्राटदारावर ते अधिकारी असतील ह्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस हे सरकारमधले बसलेले लोक करतील का? हे पण ह्याला सामील आहेत? हाही प्रश्न माझा या प्रसंगी आहे.
फक्त 6 महिने झालंय आणि बाकी पण म्हणजे आता ही छत कोसळला ही तर आहेच, पण बाकी पण सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध नाही आहेत. पाण्याची सोय असेल किंवा टॉयलेट बाथरूमची सोय असेल, हे अगदी अभाव आहे या सुविधेचा सुद्धा स्थानकामध्ये. उद्घाटनासाठी गडबड करणे, त्या ठिकाणी परत डिजिटल लावण्यासाठी स्पर्धा करणे, ह्यापेक्षा तिथल्या सुविधा करण्यासाठी स्पर्धा केली असती तर ह्या आज सर्वसामान्य प्रवाशावर किंवा तिथल्या चालक वाहकावर वेळ आली नसती. एकंदरीतच आज जो संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा आहे त्यासाठी कैलास पाटील आमदार जे आहेत ते रवाना होत आहेत आणि महत्वाचं म्हणजे बसस्थानकामध्ये जी सुविधाचा अभाव आहे त्या ठेकेदारावरती सुद्धा कारवाई करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.